नमस्कार मंडळी. तर ह्यो असा नवरात्रीचो 11वा दिवस. आमच्याकडे 11व्या दिवशी दसरो साजरो केला जातो. दसऱ्याची अशी तयारी करून ठेवलाय. मम्मी मस्तपैकी पिवळी साडी देवीक नेसवलंय. ह्या दुसरा काळोखातलं रुजवान बघा, मस्त पिवळो कलर इलो हा. ह्या पण आजच्या दिवशी देवांका आणि आयुध पूजनासाठी लागतात. पप्पांनी भगवद्गीता, शस्त्रांची आणि इतर वस्तूंची षोडशोपचारी पूजा केली. भाताचे लोंबे, कुरडू, आंब्याचा पान असा एकत्र करून देवाऱ्यात, दरवाजावर, वॉशिंग मशीन, फ्रीज, तुळस, विहीर, शिलाई मशीन, गाडी, सायकल असा बांधला जाता. गाडयांका गोंड्याचे हार पण घातले जातात. ही भाताची केसरा, ही त्याचे गोटे असे सोलून भातात टाकले जातात. नवीन धान्याची सुरुवात. देवीची पूजा वगैरे आधीच करून घेतलं होतं. तर ही बघा दसऱ्याची आमच्या घराची सजावट. रात्री देवींची ओटी भरूची असतात. तर नंतर मग मम्मीने आमच्या घरातील भवानी देवीची ओटी भरल्या. दुपारी आरती वगैरे करून नैवेद्य दाखवलं आणि आज 10 दिवसांनी मी उपवास सोडलाय. संध्याकाळी परत आरती केली. आज विसर्जनाचा दिवस होतो आणि असो फराळ देवीक दाखवलो. आपट्याची पाना म्हणजे सोनाचा देवीक आणि देवाऱ्यात घातला जाता. घटाचं विसर्जन या दिवशी असतं, त्यामुळे मग घटा कसा जागृत करायचा, थोडंसं त्या जागेवरून हलवायचा. नंतर मग मम्मीने तो घट माझ्या डोक्यावरती दिला आणि मग मी घरातून बाहेर पडले. अंबा सीमोल्लंघनाक निघाली असा. मालवण येथील आडारी पुलाजवळ विसर्जनासाठी आम्ही गेलो. तिकडे आरती वगैरे केलो. नंतर मग घटाचा विसर्जन केला. मन खूप जड झाला होता. घरा किलव. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमची कुलस्वामिनी केबाई माता आई हिच्या नावाने ओटी काढलेली असता आणि घटाचा विसर्जन झाल्यानंतर ती मंदिरात जाऊन भरूची असता. मग ती ओटी आम्ही भरलो. ही माझी लाडकी आमची कुलस्वामिनी केबाई माता. तर असं होतो 11वा दिवस. धन्यवाद मंडळी.